हॅलो अँड वेलकम. दिस इज अवर फोर्थ लेक्चर इन द लेक्चर सिरीज सर्कल. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिस सेट 6.2 क्लास 9 मॅथ पार्ट 2 चॅप्टर नंबर 6 सॉल्व्ह करणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स आहेत, 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहेत आणि एक शो करायचं प्रूफ आहे. ओके, लेट्स सी. काय सांगितलं, रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. एक सर्कल काढूया आणि एक्झाममध्ये तुम्ही काढायचं आहे. ठीक आहे, नाहीतर खूपदा काय वाटतं विद्यार्थ्यांना ना की टीचर समजवण्यासाठी काढतायत, आम्हाला काढायची गरज नाही. आणि तुम्ही जरा प्रॉपर काढायचं, सोबत एखादा कॉईन वगैरे काहीतरी ठेवा की पटकन, आणि त्याला म्हणून कर्कट घेऊन काढत बसले असं नाही करायचं. एक कॉईन वगैरे ठेवा काहीतरी सोबत की तुम्हाला पटकन काढता येईल. ओके, एक रफमध्ये असं फिगर ड्रॉ करायचे. हे सर्कल आहे. सर्कल रेडियस 10 सेंटीमीटर. देअर आर 2 कॉर्ड्स, 2 कॉर्ड आहेत. ड्रॉ करा कॉर्ड. ह्याला मी AB म्हणते आणि ह्याला मी CD म्हणते. इक्वल लेंथचे आहेत, म्हणजे हे 16 मीटरचं आहे, 16 सेंटीमीटरचं सॉरी, आणि हे पण 16 सेंटीमीटरचं आहे. ठीक आहे, आता काय सांगितलं, व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हे सेंटर ऑफ द सर्कल आहे, हे ह्याचं डिस्टन्स आहे, ह्याला म्हणा OP, आणि हे ह्याचं डिस्टन्स आहे. 1 मिनिट, एकच मिनिट. ठीक आहे, ह्याचा मिड पॉईंट इथे घेऊया. सपोज दिस इज द मिड पॉईंट Q, ह्याचं दिस इज द मिड पॉईंट O, आणि इथे कुठेतरी सेंटर आहे, तर हा OP आणि हे OQ. ओके, आता माझी लाईन्स तेवढं सरळ आलेलं नाही, तुम्ही नीट काढायचं. मग आपल्याला काय काढायचं, OP काढायचं. ठीक आहे, अजून काय सांगितलेलं आहे की हे जे रेडियस आहे, सेंटरपासून एक लाईन जॉईन करा. ही रेडियस किती आहे, 10 आहे, 10 सेंटीमीटर. OA किती आहे, 10 सेंटीमीटर, आणि OC सुद्धा किती आहे, 10 सेंटीमीटर. ओके ओके, नाउ लेट्स सी. रेडियस ऑफ द सर्कल इज 10 सेंटीमीटर. गिवन काय लिहिणार तुम्ही, गिवनमध्ये लिहिणार कॉर्ड AB इक्वल टू कॉर्ड CD, किंवा सरळ AB इज इक्वल टू CD लिहिलं तरी काय अडचण नाही. हे 16 सेंटीमीटर आहे, हे गिवन आहे. ओके, पुढे काय, रेडियस OA, सेगमेंट OA इक्वल टू सेगमेंट OC, लेंथ ऑफ सेगमेंट OC ॲक्च्युली असं लिहायला पाहिजे. OA इज इक्वल टू OC लिहा किंवा OD लिहा, तुमची इच्छा. OC लिहित आहे मी. हे किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. फाइंड काय करायचं तुम्हाला, टू फाइंड डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे OQ किंवा OP फाइंड करायचं तुम्हाला, है ना. टू फाइंड OP किती आहे आणि OQ किती आहे. ठीक आहे, सोल्युशन पहा. सेंटर पासून जी लाईन जाते मिड पॉईंटला जोडते कॉर्डच्या, ते काय असते, परपेंडिक्युलर असते, है ना. तुम्हाला थेरम काय सांगितलेलं आहे की जर दोन सर्कल, जर सर्कलमधले 2 कॉर्ड हे समान लांबीचे आहेत, तर त्यांचं सेंटरपासून अंतर पण काय असतं, सेम टू सेम असतं. म्हणजे OP इज इक्वल टू OQ असे येईल. म्हणजे आपल्याला फक्त OP काढायची गरज आहे. ठीक आहे, आता काय करावं लागेल बघा. हे सर्कल आहे तुमचं, हे कॉर्ड आहे, हे सेंटर आहे, हे सेंटरपासूनचं डिस्टन्स आहे OP, हे कॉर्ड आहे माझं AB, हे रेडियस मला माहीत आहे, आणि काल तुम्ही अशा प्रकारचा क्वेश्चन केलेला आहे. हे रेडियस मला माहिती, तर हे तुम्हाला काढायचं आहे OP किती. आणि हे ट्रायंगल कसं असेल, राईट अँगल ट्रायंगल. मग कसं काढणार तुम्ही सांगा, लिहा इन ट्रायंगल. इन ट्रायंगल OPA using Pythagoras theorem. Using Pythagoras theorem we have Pythagoras theorem यूज करून आपल्याला काय माहिती आहे, सगळ्यात मोठी साईड म्हणजे OA चा स्क्वेअर इक्वल टू बाकीच्या 2 साईडचा स्क्वेअर OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. डन डन. OA किती दिलेलं आहे, रेडियस ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, OA 10 सेंटीमीटर है ना, म्हणजे 10चा स्क्वेअर. OP किती दिलेलं आहे, माहीत नाही आपल्याला OP किती आहे. AP किती आहे बघा, AP किती आहे, सिन्स AB किती आहे तुमचा 16 आहे, है ना. AP काय, त्याचे हाफ असणार, हाफ AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. का बर, सिन्स परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन द कॉर्ड, सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड, है ना, बायसेक्ट्स द कॉर्ड. ठीक आहे, असं असतं. त्याच्यामुळे आता बघा AP त्याच्यामुळे किती आला, 8 आला. मग काढा, 100 इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर 64. आता हे मायनस करा, इकडे घेऊन या. 100 मायनस 64 इज इक्वल टू OP स्क्वेअर. किती येणार, हे 36 इज इक्वल टू OP स्क्वेअर. मग OP किती येईल,
6. हे अशा प्रकारचं क्वेश्चन ना तुम्ही काल केलेलं आहे. आज मग एक्स्ट्रा काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फक्त लिहावं लागेल. नाव सेगमेंट OP इज इक्वल टू सेगमेंट OQ. का बरं? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आजचा पहिला थेरम, कॉन्ग्रुएंट किंवा ह्या चॅप्टरचा तिसरा थेरम. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलच्या सेंटरपासून त्यांची अंतर काय असते, सेम असते, फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्याच्यामुळं OP जर 6 आहे, OP इक्वल टू OQ इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर OQ पण किती येईल, 6 सेंटीमीटर. डन, झाला आन्सर. हार्ड होतं का? नाही. काल जो क्वेश्चन केला होता फक्त त्याच टाईपचा होता, त्यामध्ये फक्त एकच स्टेप आज जोडायची आहे. सेगमेंट OP इज इक्वल टू सेगमेंट OQ आली. हा सर्कल चॅप्टरच ओव्हरऑल खूप इझी आहे. इथं पहा, इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, ठीक आहे, एक सर्कल आहे. ह्याचं रेडियस किती आहे, 13 सेंटीमीटर. ॲक्च्युली हे ह्याचं सेंटर दिसत नाही आहे, चला ठीक आहे. 2 इक्वल कॉर्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर. एक कॉर्ड काढा, हे 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. बरं, कॉर्ड इक्वल आहे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. AB आणि CD काय असतील, इक्वल असतील हे सांगितलेले आहेत, ठीक आहे. हे ह्याचं डिस्टन्स घ्या, ह्याचं मिड पॉईंटवर डिस्टन्स घ्या. हे कुठेही जोडायचं नाही बरं काय. CDचं जे सेंटर असेल ना, मिड पॉईंट असेल तिथे जोडायचं. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. तुम्हाला AB आणि CDची व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. 2 इक्वल कॉर्ड म्हणजे AB आणि CD तुम्हाला इक्वल आहे हे ऑलरेडी गिव्हन आहे, ठीक आहे. लिहा गिव्हन. गिव्हन मध्ये काय आहे, रेडियस जी आहे आणि रेडियसचं इथं नाव काय आहे, OP आणि OQ लिहा. OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, ठीक आहे. डिस्टन्स फ्रॉम द सर्कल, एक मिनिट. रेडियस OA आहे ना, OA आणि OD किंवा OC घ्या. OA लिहा आणि OC लिहा, ठीक आहे. आता डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू कॉर्ड है ना, किंवा सरळ ह्याचं नाव लिहा, एवढं मोठे लिहित बसण्यापेक्षा ना, एकच नाही. हे डिस्टन्स किती आहे हो, इथं OP आहे आणि OQ आहे. OP आणि OQ हे इक्वल आहे आणि किती आहे, 5 सेंटीमीटर. तर तुम्हाला 2 फाइंड काय करायचं आहे. हां, आणखीन गिव्हनमध्ये आणखीन एक गोष्ट दिलेली आहे, म्हणजे 2 इक्वल कॉर्ड म्हणले, म्हणजे कॉर्ड AB इक्वल टू कॉर्ड CD हे गिव्हन आहे तुम्हाला, ठीक आहे. आता फाइंड काय करायचं, लेंथ फाइंड करायची. हे इरेज करा. 2 फाइंड काय करायचं, लेंथ ऑफ कॉर्ड AB किती आहे आणि लेंथ ऑफ कॉर्ड CD किती आहे. कॉर्ड CD किती आहे, किती असणार बघा. आता एक क्वेश्चन म्हणून घेऊ आपण ह्याला, है ना. हे एवढा मोठा डायग्राम करण्यापेक्षा डायग्रामला आपण सिंपल करू आपल्या समजण्यासाठी, की काल आपण अशा टाईपचा क्वेश्चन केलेला आहे का बघू. हे AB आहे, हे त्याचं सेंटर आहे O, हे रेडियस दिलेलं आहे तुम्हाला 13, ही साईड दिलेली आहे 5 आणि ही पूर्ण साईड काढायची आहे. मग त्याच्या आधी हे अर्ध साईड काढावं लागेल आणि त्याचे डबल करणार. हे काल केलं आहे का आपण क्वेश्चन, यस केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग काय होणार, फक्त एक स्टेप वाढणार आहे की AB इज इक्वल टू CD है ना. AB काढलात की मग CD पण लिहा, तेवढी एकच स्टेप वाढणार आहे. मग सोल्युशन पहा. इन ट्रायंगल OPA, इन ट्रायंगल OPA युजिंग पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय सांगतं बघा. ही जी मोठी साईड आहे OA म्हणजे रेडियसवाली जी साईड आहे, OA स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PA स्क्वेअर किंवा AP स्क्वेअर है ना. मग OA किती आहे 13 स्क्वेअर इज इक्वल टू OP किती आहे 5 स्क्वेअर. आणि काल हे ट्रिपलेट सुद्धा आलं होतं है ना. PA किती आहे माहीत नाही, कालचं जर आन्सर आठवत असेल तर सांगा बरं किती येईल, आठवतं का. 5 12 13 होता कालचं ट्रिपलेट है ना. म्हणजे आन्सर इथं किती येईल 12 आणि मग अर्धा म्हणजे AP 12 येणार. तर त्याचे डबल किती 24 म्हणजे कॉर्डची लांबी किती येईल 24. चला करू. 13चा स्क्वेअर किती आहे 169 इक्वल टू 25 प्लस PA स्क्वेअर. 169 मधून हे 25 मायनस करा, किती येईल हे 144 इज इक्वल टू PA स्क्वेअर. मग PA किती येईल 12 सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे का, हां सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, ठीक आहे ना. काही AB इज इक्वल टू हाफ AB इक्वल टू PA असं ना. 1 मिनिट.
म्हणजे पी एचे डबल केलं, हे पी ए जे काही आहे त्याचे डबल करावं लागेल तुम्हाला ए बीसाठी. का बरं? हे असं आहे ना, हे ए बी आहे, हे सर्कलचं सेंटर आहे आणि हे असं कट करतं इक्वल पार्टमध्ये. ए पी आणि पी बी इक्वल आहेत, म्हणजे ए पी जर भेटलं तुम्हाला त्याचे डबल करा तर ए बी भेटून जाईल, है ना. मग हे असं ह्याचं रिझन लिहावं लागेल. असं का बरं? काय लिहिणार? परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. एक्झाममध्ये असंच लिहून याल तुम्ही, स्पेलिंग लिहायचे, ठीक आहे. परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. इझी, ठीक आहे. बायसेक्ट्स द कॉर्ड. देन ए बी किती येईल बघा? ए बी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. डन झालं हे. मग लेंथ ऑफ कॉर्ड ए बी किती येईल? लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. आता काय करायचं आपल्याला? लेंथ ऑफ कॉर्ड सी डी. सी डीची लेंथ किती? सी डीच नाव आहे ना, हां सी डी. सी डीची लेंथ किती येईल? लेंथ ऑफ कॉर्ड ए बी एवढी. का बरं? गिवन आहे की हे इक्वल कॉर्ड्स आहेत, है ना. आणि असं पण इक्विडिस्टंट सेंटरपासून जर समान अंतरावर असतील तर ते कॉर्ड काय असतात? समान लांबीचे सुद्धा असतात. लेंथ ऑफ कॉर्ड सी डी हे किती? 24 सेंटीमीटर. डन. ओके. ओके, आय होप तुम्हाला इझी वाटत आहे आणि हे काही हार्ड नाही आहे. उलटा क्वाड्रिलॅटरलपेक्षा मला वाटते की हे इझी चॅप्टर आहे आणि छोटा चॅप्टरसुद्धा आहे, ठीक आहे. आता जायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 3 कडे. चला, एक छोटासा वॉटर ब्रेक घेते मी 5 सेकंदाचा, ठीक आहे. पाणी पिऊन आणि मग आपण पुढचं चालू करूया. वन मिनिट. चला, थर्ड क्वेश्चन घेऊया. काय सांगतो बघा? सेगमेंट पी एम अँड पी एन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ सर्कल. ह्याच्यासाठी मला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. एक 5-10 सेकंदाचा टाईम द्या मला. हे एक सर्कल आहे. अरे 1 मिनिट, इथं नाही, एकच मिनिट. हे एक सर्कल आहे. ओके. आता काय म्हणलं? कॉन्ग्रुएंट कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी शो दॅट रे पी सी इज अ बायसेक्टर ऑफ एन पी एम. पी एम आणि पी एन आणि हे अँगल पण बनवत आहेत. म्हणजे कशा प्रकारे कॉर्ड काढावं लागेल बघा. सपोज हे एक 1 मिनिट. कॉर्ड दिसणारच नाही ना आपल्याला. ठीक आहे, असं घेऊया. ह्यालाच कॉपी करू. ठीक आहे. ओके. आता एक पॉइंट घ्यावा लागेल आपल्याला. 1 मिनिट. सपोज हे सेंटर ऑफ सर्कल आहे, ठीक आहे. दिसत नाही, कलर चेंज करायचं का? आय गेस येल्लो दिसून येईल ना ह्याच्यावर, ठीक आहे. ह्याला जोडून टाकायचं.
ओके, डन, तयार झालेलं आहे. आता फक्त ह्याला नावं द्यायची गरज आहे. ठीक आहे, पाहू काय हे दोन कॉर्ड आहेत बघा. इथं नाव देऊ सर्कलचं सेंटर सी म्हणून सांगितलं ना त्यांनी आपल्याला, मग सी नाव देऊ. आणि हे कॉर्ड आहे, ठीक आहे पहा, सेगमेंट पी एम अँड पी एन. एकाला नाव द्या पी एन, एकाला नाव द्या पी एन. मी असं का बरं काढलं कॉर्ड, पहा आता लक्षात येईल तुमच्या असं का बरं काढलं, कारण की हे ना इथं अँगल पी एम एन बद्दल बोलत आहेत, सॉरी एन पी एम बद्दल, म्हणजे ह्या अँगल बद्दल, ह्या अँगल एन पी एम बद्दल बोलतायत हे ना, त्याच्यामुळे कॉर्ड आपल्याला असे काढावे लागले. मग काय म्हणलं, सेगमेंट पी एम अँड पी एन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड, म्हणजे हे पी एम आणि पी एन इक्वल आहेत. ठीक आहे, शो दॅट रे पी सी आपण काढलीच नाही, काढूयात, एक मिनिट द्या मला, पटकन आपण एक रे काढून मोकळं व्हायचं. ठीक आहे, हे रे आहे पी काय म्हणलं, पी सी. हां, पी सी रे आहे. त्याला ना कलर काहीतरी वेगळं देऊया, दिसून पण येईल आपल्याला. ठीक आहे, हे कलर ठीक आहे, लेट्स गिव्ह इट येलो, आय गेस. हां, हे दिसून पण येतं. चला, नावं द्या आता. हे रे पी सी आहे. ठीक आहे, आता काय सांगितलं की हे जे रे आहे पी सी ना, ते ह्या अँगलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, म्हणजे अँगलला बायसेक्ट करते. जेव्हा केव्हा बायसेक्ट शब्दाचा वापर करतो, मागच्या चॅप्टरमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बायसेक्ट म्हणजे इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणे. मग तुम्हाला शो काय करायचं आहे की हे रे बायसेक्ट करते, म्हणजे काय, म्हणजे आता हे जे नवीन अँगल तयार झालेले आहेत ना, अँगल सी पी एम आणि अँगल सी पी एन, हे अँगल, हा वाला अँगल सी पी एम वेगळ्या कलरने दाखवते. हे अँगल जे आहे, हे हा वाला अँगल आणि मग इकडचा अँगल, हे दोन्ही अँगल काय आहेत, अर्धे अर्धेवाले, हे अँगल सेम आहेत, हे तुम्हाला दाखवायचं. ठीक आहे, लेट्स शो इट. गिवन मध्ये काय बघा, सेंटर सी आहे, हे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, चलो, गिवन लिहा. पॉइंट सी काय सेंटर आहे, लिहा. पॉइंट सी इज द सेंटर ऑफ द सर्कल, इज द सेंटर ऑफ द सर्कल. पुढे काय म्हणलंय, सेगमेंट पी एन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड है ना. मग पुढचं काय सांगितलं तुम्हाला की हे जे दोन्ही कॉर्ड आहेत ते समान लांबीचे आहेत. मग कॉर्ड पी एन इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड पी एन. डन, पी एन डन. ओके, प्रूफ काय करायचंय, टू प्रूफ काय करायचं, रे पी सी इज बायसेक्टर ऑफ अँगल एन पी एम, दॅट इज, म्हणजेच काय प्रूफ करायचं, अँगल सी पी एम हा वाला अँगल इथला वाला इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी पी एन, म्हणजे हा वाला अँगल, हे एकमेकाच्या कॉन्ग्रुएंट आहेत, हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, चला मग काय, आता इथे ट्रायंगल बनलेले दिसायलात का तुम्हाला, येस, दोन ट्रायंगल बनत आहेत. हां, पण इथं 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच बनावा असं काही नाही आहे, आणि सध्या बनत पण नाही आहे. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल बनत नाही आहे. काय करावं लागेल, तरी सुद्धा दोन ट्रायंगल आले की त्याला कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं. मग आता हे जे डॉटेड लाईन आहे, हे डॉटेड लाईन काय, आपलं कन्स्ट्रक्शन आहे. लिहा इथं कन्स्ट्रक्शन काय केलं तुम्ही, जॉईन सी एम अँड सी एन, किंवा ड्रॉ सेगमेंट सी एम अँड सी एन सुद्धा तुम्ही लिहू शकता. प्रूफ बघा, इन अ ट्रायंगलचे नाव बघा, सी पी एम आणि सी पी एन. इन ट्रायंगल सी पी एम अँड ट्रायंगल सी पी एन. सी पी एम आणि सी पी एन मध्ये काय दिसायला लागलं बघा, ही जी साईड आहे ना सी एम, हे काय आहे, सेंटर पासून सर्कलच्या एका पॉइंटवर जोडलेलं आहे तुम्ही, म्हणजे हे काय आहे, रेडियस आहे. अशाच प्रकारे ही काय आहे, हे पण एक रेडियस आहे. म्हणजे हे दोन्ही इक्वल असतील का, येस, हे दोन्ही इक्वल असतील का, येस, इक्वल असतील. मग लिहा, कुठे गेलं म्हणजे पेन, हां ओके, लिहा. सेगमेंट सी एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी एन. का बरं, रेडियस ऑफ सेम सर्कल
दुसरं काय लिहू शकता, ही साईड, ही पी सी, दोन्हीमध्ये पण सेम आहे, लिहा सेगमेंट पी सी किंवा रे पी सी कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी सी. का बरं? कॉमन साईड आहे, कॉमन साईड आहे. लास्टला काय उरलं, ही तिसरी वाली साईड बघा, हे पी एम वाली साईड, हे पी एम, हे कॉर्ड आहे आणि कॉर्ड दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल लेंथचे आहेत, हे दिलेलं आहे ना. लिहा सेगमेंट पी एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी एन. का बरं? पी एन गिवन. तिन्ही पण साईड इक्वल झालेत का? येस. मग टेस्ट कोणती यूज होणार? अँगल सी पी एम, सी पी एमच आहे ना, सी पी एम, हां, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सी पी एन. का बरं? युझिंग एस 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 टेस्ट, साईड 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 टेस्ट. तिन्ही साईड जर सेम असतील तर ते ट्रायंगल सुद्धा काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सेम आहेत, फक्त त्यांची नावं वेगवेगळे आहेत. हां, मग आता बघा, आता हे जर दोन्ही ट्रायंगल सेम आहेत तर त्यांचे हे वाले जे अँगल आहेत ते पण सेम असतील का? येस. मग लिहा देअरफॉर अँगल सी पी एम इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी पी एन. का बरं? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल है ना. मग आता हे जर दोन्ही अँगल इक्वल असतील म्हणजे ही जी लाईन गेलेली आहे मधून, हे जे रे गेलेलं आहे मधून, त्याने त्याला इक्वल भागामध्ये कट केलेलं आहे ना, म्हणजे त्याला बायसेक्ट केलेलं आहे. मग हीच गोष्ट लिहिणार तुम्ही, देअरफॉर रे पी सी इज अ बायसेक्टर ऑफ, देअरफॉर रे पी सी इज बायसेक्टर ऑफ अँगल, अँगलचं नाव बघा, एन पी एम, अँगल एन पी एम. हेन्स प्रूव्ड. हार्ड होता का? नाही, फक्त तुम्हाला तिन्ही साईड इक्वल प्रूफ करायची होती, त्याच्यामध्ये पण जास्त डोकं लावायचं नाही आहे. का बरं? एक कॉर्ड इक्वल आहे, हे गिवनच आहे, एक साईड कॉमनच आहे आणि तिसरी साईड रेडियसच आहे. संपलं. 3 क्वेश्चन आणि ते पण एवढे इझी. ओके, हा प्रॅक्टिस सेट 6.2 इथे संपलेला आहे आणि ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये ना तुम्हाला 4च थेरम आहेत. आता तुम्हाला एक पुढे कन्सेप्ट येईल इन सर्कल आणि सर्कम सर्कलचा आणि कन्स्ट्रक्शन करायचं आहे सेक्शन प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये. ओके ओके, नाव आता इथे आपण थांबूया. आय विल हॅव टू फिगर आउट, माझ्याकडे ना ॲक्च्युली आता मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये कसं कन्स्ट्रक्शन दाखवू हे मला विचार करावा लागेल. आय विल हॅव टू फिगर आउट. तो लेट्स सी इफ आय कॅन फिगर आउट देन आय कॅन मेक अ व्हिडिओ ऑन प्रॅक्टिस सेट 6.3. अदरवाईज प्रॉब्लेम सेटकडे जाऊया. ठीक आहे, ओके, लेट्स स्टॉप हिअर. आय होप इझी जात आहे तुम्हाला. आता काही क्वेश्चन्स असले तर यू कॅन आस्क.